काय माहिती गडबड सकाळीच एवढं पिलं डावतं का? नाही ते ते बांध फक्त हे हे दोन ते डाव्याचं काही एवढं विशेष नाही. ते काही एवढे मस्ती करत नाही. हाय सगळ्यांना शुभ सकाळ. आज सकाळी शेकडा गेला आमचा वावरात आणि आमच्या आईची चालू आहे झाडझुडीची तयारी. आज नळ आले होते. गल्ली सगळी वली गच्च आहे. पाऊस तर काही येऊन नाही राहिला. नळाच्याच पाण्यानं गल्ली वली होती. लागली आई झाडझूड करायला बैलायची. इकडे तर सारं 13 बकऱ्याचं गयानच आहे. आता 13 बकऱ्या झाल्या. 2 बकऱ्याच्या 13 बकऱ्या. सगळं गयानच आहे. जर ती मनात वाटेन तर ती बसतात हे पिलं फक्त चुलीजवळ. चुलीजवळच जास्त बसतात आणि चुलीजवळच जास्त मले काम असते सकाळच्या पाणी. आणि पेटल असली तेव्हा चुलीजवळ बसतात ह्या पिलं. नाही तर मग काय बसत नाहीत, खेळतात इकडे तिकडे. आणि त्यात ती गाय तर ती दानच दिलाय नाही त्यातून सोडत तेले ना काही. कारण का तर ती मोकळा आहे म्हणजे दरवाजाच्या समोर नाही. ते घरातले सगळे कामधंदे झाले. आज सगळे कामं उरकले. सगळे म्हणजे अजून स्वयंपाक भाजी बाकी आहे. सकाळचे कामं उरकले फक्त. आणि आता चालतात मग दिवसभर घरी यावतात. 8 वाजले. बाहेरचंच करायला मला. अजून घरातला स्वयंपाक तर बाकीच आहे. त्यासाठी पहिले पायाले आली चुलीत का आहे इस्तो हाय का नाही हाय. पण चुलीत जरासा इस्तो धडाल चालू आहे. पण आमची हे टिंगरे निघत चुलीजवळच बसलं. काय करावं यायचं. तिन्ही बी का थंडी वाजते त्याला का काय. बाहेरचे कामं झाल्यावर पहिले मला दर्शन घ्यावं लागते चुलीचं. आणि कारण का मग मला आटप्याला बरं पडते. आज तर सकाळीच कपाटाचं दर्शन घ्यायला लागलं. कारण का आज टाकायची आहे मला फक्त एक भाकर. तसा आवाज कळत आहे मला. फक्त माझं ना उठबाईच नाही होऊ राहिली जास्त. एक भाकर टाकून घेतो. आज काही 2 टाइमचा नाद करत नाही. एकाच टाइम मध्ये भागवतं सगळं. कारण का आज खाऊ वाटली भाकर. भाजीचं काही टेन्शन नाही. रात्री मटण केलं होतं तेच आहे म्हणून भाकर टाकू राहिली आज. आई दुकानात जायो. बकरी धुवायला लागते का पाहिजे आंघोळ करून राहिली का नाही. काय पाहिजे ते दुकानात हे अशी काढायलाच न पैसे. हे पीठ नाही मागच्या बिमारीत आणलं होतं दळून. कारण की मला पोळी खास नाही वाटे तर म्हटलं भाकर खावा. तर त्यात बरी झाली. मग ज्वारीचं पीठ तसंच राहिलं. एक भाकर घेतो आता टाकून आणि शेकून आणतो मस्त चुलीत. इस्तो आहे एक भाकर तर कशी होते हरती जाणं. आज काही बकरी नाही धुवायला लागत ना काही. फक्त पिलं पाजा लागत. 2-3 दिवस झाले मी वरही नाही गेली. जीवाला सुख असलं तर माणूस काही करते. नाही तर मग काही नाही. भाकर वेगळे खप्पाट्या होते वाटते. आता यातलं पिठे नाही काढून ठेवू शकत. कारण का लय मोठ्या भाकरी थापल्या ना की यातलं त्यातलं यात पीठ होते वगैरे. ही एवढी जाडी टाकावं लागत मला. बकऱ्या वागवल्या लोन काढलं 8:30ला. आपल्याला सूट आहे भरायला नाही लागत. 1 किलो म्हणतात काहीच नाही भरायला लागत. त्याला जागा मोकळी पाहिजे फक्त पालन करायला. आहे ना आपल्याजवळ म्हणजे जागा मोकळी. कुठे निघेनात फॉर्म काय भरलाच चालतं तो फार ऑनलाईन. भाकर नुसतं जाऊच राहिलं. आता म्हणजे किती खेप उठायला लागते नाही. एकट्या पाणी आणून ठेवलं तर खराब करून टाकलं. आलो झाली नाही भाकर. आलो ना माय वो. एक भाकर होते ना. भाकर सकाळी गेलो बाहेर. गवऱ्याचा इस्तो काही लाकडाचा इस्तो झालं. भाकर काही मध्ये झाल्यासारखी वाटली नाही ती. मग आता काय करा. हा थांबू आई भाकर शेकतो ना. काय झालं आलोच थांब.
तर या बाईचं म्हणणं काय आहे काय माहित. एक चहाचा एक प्रोग्राम केला मी. जरासा भाकरने ताव देऊ दे मला. काही झाल्यासारखी वाटून नाही राहिली बाई, काही फुगली नाही ते. काय म्हणीन बाई, बाईची पाठ घासा लागत असेल. बाई बसल्या आंघोळीला आणि ते कार्य मला करावंच लागते. पण भाकर शेकल्यावर आत्ता शेकली भाकर, म्हणजे अशी आला जरासा पोपळा तिने. चला मग हा पसारा असाच ठेवतो मी. थंडी होते तेलो येतो मम्माची पाठ घासून. त्यांना शिजते आपला चहा. शिजून आत्ता इथं काही नेम नाही. पाणी टाकून ठेवलं मी. गेलो राहते सई सलामत चहा. आज पिलं डावलं नाही ना तर मनानच प्यायला लागले. आता त्या 2 पिलाचं झालं पिऊन, आणि हे असं हे 1 पिलू पकडून ठेवा लागते. असं 3 पिलायचं आकात आहे, म्हणून मला घर राहायला लागते. आता यायला दूध नाही भेटलं तर हे जगतील कशी. आता 2च पिलं पितात मस्त आरामात, आणि हे 3रं पिलू हे असं घेऊन मिरवा लागते मला. अजून टाईम नाही झाला त्याचा सोडायचा, पण त्याला आज धावलं नाही तर त्यानं मनानंच कारभार केला. या लागलं मग पहियत बाहेर. या बाईले ठेवलं ठरून, कारण का या डोंबडीले पाजत असतो मी इले. आणि ही एवढी नटखट आहे ना का तुम्हाला काय सांगू. हे तर कोणाला दूध पेते. ते जे 2 पिलं आहे ते कोणाला दूध पेत नाही, पण हे तर कोणाला पेते. तिला फक्त दूध पाहिजे, पोटात पाहिजे, बस. बाकी काय घेणं देणं नाही इले. म्हणून इले असं पकडून ठेवलं मी. चला आता झाली शांत. एक पहियत जाते ते माय जळण, माय काय पिऊ नाही देत. झाला केला यायचा कार्यक्रम. पेले उली दूध. अजून टाईम नाही झाला यायचा. आणखी एकदा पेली पाजा लागेल जाता जाता. 9 वाजताच एंट्री मारून घेतली त्याने. आता यायले टाळतो. त्यातले सगळे कामं आवरले, पण बाहेर जावं लागलं पहियत. कारण पिलानं केली गडबड पियाची. आता सध्या त्याला डाऊन ठेवलं मी. आणखी एक तहान होते त्याची, म्हणजे बकऱ्या सुटायचा टाईम आलो. पाणी भरून घेतलं आणि बकऱ्याला पाणी दाखवून पाहतो आता जरासं बरोबर. आणि मला आंघोळीले पाणी ठेवून देतो चुलीवर. आता याला इथे लागते जरासा, तर हे पहिले काम करावं लागते आंघोळीले पाण्याचं. म्हणजे काही तपत राहते कुरमत कारमत. वेळेवर म्हटलं का मग भारी जाते. आता पावसाळ्याचं इंधन म्हटलं का कोळलं ठेवावं लागते, आणि ते काही राहत नाही. मग त्यासाठी 1-2 गौरी आणि 1-2 लाकूड असलं का काम भागते आपलं. काल बुधवार होता. काल लोकांची वाट पाहिली कपड्यावाल्या, तर आले नाही. आणि आज भर येऊ राहिले, कारण की मला घ्यायच्या होत्या लॅग्या. तर लयच झाकट पडला. संध्याकाळी एक कपड्यावाला आला होता, तर मग मी घेऊन घेतल्या लॅग्या. ते काही कलर असे विशेष नाही, पण आता मला अर्जंटमध्ये पाहिजे होते, तर मग मी 2 घेऊन घेतल्या. आणि हे आज काढा लागतील पाण्यातून, म्हणजे धुवून काढा लागतील. आज कपड्याचा पसारा वाळला. हे ठेवलं ते धुया दे. आता एवढे भांडे घासून घेतो, मग डबल एकदा पिलं पाजून देतो. पहिले तर पेले ते, पण वावरात जाता जाता एकदा पाजून देतो, मग दिवसभर खेळतात. थांब ना बाबा, जरासा काही जीवाला आराम पडू देता की नाही. कमाय सुटता बरोबर तुम्हाला सोडून द्यायला लागते. खाता मग तुम्ही सारा दिवसभर. अजून दारात पडला सगळा जसाच्या तसाच पसारा. तुमचा भरायचा टोपला जती नाही तर ती पकडला. आता 3 गंजुले केले म्या लेंड्याचे. हा एक अती आणि एक तती आणि तती एक. पहिले भरून घ्यायला लागतात बाबा ही, नाही तर बाती रेती सगळं नेलं झाडत का मग काय होते, सारे गड्डे पडतात इकडे तिकडे. गड्डे पडल्यावर मग पाऊस आला का त्याच्यात गारा. आज जराशा उशिरा सुटल्या बकऱ्या. कामं तर लय वेळचे झाले. बसलो मग बाहेर गप्पा करत. आज सकाळपासून नोट चालूच. बाहेरचं काही झाडता येत नाही आज ना, काही नाही. आज लवकर उरकले कामं. आणि तिला आपले पडीत पसार पडेला चुलीजवळ. तिन्हीचे तिन्ही बी. आणि हे 2 तिला ना
इकडे पडेल याले तर मी सोडूनच नाही राहिली. हा एवढा चंटा आहे की मला उभं ना आणते. 2 दिवस झाले ना मी वर नाही गेली, कारण का तब्येत बरोबर नव्हती म्हणून काही वर नाही गेली, नाही माती आणली ना काही. आज जरासं वर जाऊन पाहतो मी का आहे आपल्या भाजीपाल्याचा मेळ. तर कुईरीचा येल वाढू राहिला मस्तपैकी. आणि इकडे का पाणी तर काही टाकलंच नाही मी, झाड आहे इकडे. याच्यात काहीतरी उगवलं टिपात, छोटंसं झाड आहे एकदम, आणि माठातही उगवलं झाडं. आणि आता टमाट्याचं झाड तर हे लय मस्त होऊ राहिलं या डबक्यातलं, ते जरासं कोमजू राहिलं. काकड्या लावल्या होत्या, याच्यात 2 बिया काकड्याच्या उमटल्या, याच्यातही काकड्याच लावल्या होत्या. आणि बारीक बारीक भाजी तांदूळक्याची आहे का कायची आहे, तण आहे, काही समजायला मार्ग नाही. आणि याच्यात तर मी हे टाकलं होतं संभार, पण याच्यात तर मेथी निघू राहिली. म्हणजे धने टाकले होते आणि निघू राहिली मेथी. संभार निघायला टाईम आहे वाटते अजून. हे पालकाचे 2-3 झाडं निघले, तेवढेच बस झाले. वाळले का चांगले होतात. आता सध्याशी मी याला काहीच करत नाही, कारण वल आहे चांगलीच माती. जास्त पाणी टाकल्यानं नाही आपला भाजीपाला सोडून जावा. मेथी आता गच्च भरली, जेवढे सगळे कोंब होते ना तेवढे सगळे निघून आले वर. आता याच्यातही पाणी आहे, म्हणजे ओली माती आहे, याच्यातही काही पाणी टाकत नाही. म्हणजे 1-2 दिवस पाणी टाकायचं काम नाही आता झाडायले. टमाट्याचं झाड तर एकदम मस्त झालं, आणि मिरचीचं बी. ते आपली देखरेख वरची, वरचं वातावरण नाही एकदम शांत आहे, आणि मी आज जशी शांतच हा. भाजीपाला एकदम ओकेत आहे. आलो मग खाली. आता पावसाचं वातावरण आहे, पाणी देता येत नाही आणि देताही नाही, गच्च वल आहे. आणि आंघोळीचं पाणी तपलं आपलं, गेट जरासा खुल्ला राहिला, याच्यातून पिल्लं जाऊ शकतात. कारण का हा पावसानं ना असा जाम झाला, या लई दिवस झाले ऑइल नाही दिलं ना, त्याच्यानं गेट बरोबर लागत नाही. डावतो तुम्हाला, थांबा आता, झाला तुमचा टाईम डाव्याचा. आज घातलं हे जबलं. आता काल धोत्या घेतल्या म्या, पण आता ते धुवून वाहू द्या लागती, तेव्हाच आपल्या घाल्याच्या कामात येते. कामं धंदे सगळे उरकले, आता करून घेतो जेवण. आज भाजी काही बनवली नाही, रात्रीचंच मटण आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे, मग सकाळी टाकली एक भाकर ज्वारीची, टाकतं एक लिंबू, घेतो पटकन जेवण करून. संध्याकाळचा टाईम, सारे जनावरं घरी, आणि झाडून कुटून सुरुवात करा, कुटी खलास करा. आणि रोजही कपडे वाहूच नाही राहिले, तर लवकर कपडे घरात नाही वाहत, तर कपडेच वाहत नाही. ऊनच नाही काही, सारं थंडीचं वातावरण आहे. आता हे बकरं सगळ्या बांधलेला, संध्याकाळची झाडझुड होत नाही. असं काही एवढा धिंगाणा नाही म्हणा झाडझुड करायला, पण सकाळी लय गयान पडते. आता मी आपलं कपडे घेतो आणि घरात घड्या करून घेतो, त्याच्या पहिलीच चहा ठेवलेला मी. आता कालही असा जीव चिडचिड करू राहिला, घरी राहून राहून, घरचे कामं करून करून. बाहेर जरासं गेलं, बसलं, बाईत वावरलं का डोकं जरासं शांत राहते. आता घरात धुवा कपडे, घासा भांडे, आणा कपडे, करा घड्या, ठेवायच्या आणि करा स्वयंपाक, ह्याच गोष्टी होत राहतात फक्त. चला मग चहा घेतो पिऊन मी आता. घरचे लोक अजून कोणीच आले नाही वावरातून घरी, ते येतात 6 वाजेला.